हा सर. कराड वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून आज उपस्थित राहिलेले श्री दत्तात्रय तारळेकर, श्री भादुले सर, श्री टकले या सर्वांनी, मेत्रे या सर्वांनी आज माझा अभ्यास दौरा पूर्ण झाल्याबद्दल जो सत्कार घेतला त्याबद्दल संपूर्ण कराड लिंगायत समाजचा मी शतशः ऋणी आहे. बसवेश्वर महाराजांनी सांगितलेलं तत्वज्ञान हे कन्नड भाषेमध्ये 900 वर्ष अडकून राहिलं होतं. ते तत्वज्ञान मराठी भाषामध्ये त्यांची सगळी वचनं, तत्व भाषांतरित आणि रूपांतरित करण्याचा विडा आज उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांचे सुपुत्र अरविंद जत्ती यांनी बसव समिती बंगळूर या माध्यमातून उचललेला आहे, ज्याच्यामध्ये 35 देशांमध्ये आज बसवेश्वर महाराजांच्या तत्वांचा प्रसार व त्याचं भाषांतर आज फ्रेंच, इंग्रजी, कोरियन, स्कॉटिश, अरेबियन, पर्शियन यासारख्या 35 भाषांमध्ये भाषांतर यावर्षी झालेलं आहे. त्यामुळे यावर्षीची बसवेश्वर जयंती ही 35 देशामध्ये साजरी झाली, याचा प्रत्येक लिंगायताला अभिमान व गर्व आहे. याच त्यांच्या उपक्रमाला खारीचा वाटा आणि मदत म्हणून आज हेच साहित्य मराठी भाषेमध्ये रूपांतरित होण्यासाठी त्यांच्या तत्वांचा प्रसार व भाषांतर होण्याचा विडा आर.के. मरीन अकॅडमीनं उचललेला आहे. व बसवानुभव या उपक्रमांतर्गत मी हे सर्व साहित्य लवकरच युवा वर्गाला मार्गदर्शक असं हे साहित्य लवकरच आज मराठी भाषेमध्ये उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि बी.डी. जत्तींच्या या आंतरराष्ट्रीय उपक्रमाला आज एक बसवेश्वरांचा मावळा, बसवेश्वरांचा विचारवंत म्हणून मी त्यांना पाठिंबा देतो आणि खारीचा वाटा म्हणून त्यांना सर्वतोपरी आजन्म मदत करण्यासाठी बसवेश्वरांचा वचनाचा प्रसार संपूर्ण भारत देशामध्येच नव्हे तर जगभरामध्ये होण्यासाठी मी आजन्म कार्यरत राहीन अशी ग्वाही आपणाला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवेश्वर.